तर आता आपण समजून घेऊया तुमच्या रक्तातली साखर वाढते कोणकोणत्या पदार्थामुळे, ती कशी वाढते ते आपण समजून घेऊया. पहिल्यांदा असं लक्षात घ्या, आपल्या जेवणामध्ये, महाराष्ट्रीयन जेवणामध्ये पहिल्यांदा काय काय आपण समावेश करतो सकाळी नाश्त्यापासून. पहिल्यांदा आपल्या जेवणामध्ये असतो चहा. चहा सोबत एखाद्या वेळेस कोणी घेत असेल बिस्किट्स, कुकीज किंवा ब्रेड. त्याच्यानंतर पोहा, इडली, डोसा हे पदार्थ पण असू शकतात किंवा ढोकळा पण एखाद्या वेळेस कोणी ट्राय करू शकतात. त्याच्यानंतर जेवणामध्ये आपण काय करतो, चपाती किंवा ज्वारीची भाकरी. त्याच्यानंतर भात, त्याच्यानंतर वरण म्हणजे डाळ, त्याच्यानंतर कुठली तरी भाजी, फळभाजी किंवा पालेभाजी, लोणचे, पापड, बेसन, बेसनापासून बनलेले पदार्थ आणि गोड पदार्थ असतील तर अशा पद्धतीचं सामान्यतः हे जेवणात आपण समावेश करतो. आता मी ह्याच्यामध्ये जाणीवपूर्वक लिहित नाहीये, तुम्ही ब्रेड खाताय, बिस्किट्स खाताय, पिझ्झा खात असाल, वडापाव खात असाल, समोसा खात असाल, कचोरी खात असाल, चिप्स खात असाल, कुरकुरे खात असाल, पॅकेज बंद डबे खात असाल, शुगर फ्री चहा घेत असाल, हे की नाही, ब्लॅक टी घेत असाल, इतर कुठले अजून व्यसन असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा मी समावेश करत नाही आहे. ते चुकीचेच आहेत, त्याचा तर वाईट परिणाम होतो. परंतु जे रेग्युलर सामान्य व्यक्ती, जे निर्व्यसनी पण आहेत, त्यांच्यासोबत हे घडू शकतं. तर चुकीच्या व्यक्तींसोबत पण काय काय घडू शकते याची फक्त तुम्ही कल्पना करा. तर चहामध्ये तर साखर असतेच, जी पांढरी साखर आहे ती तर घातक आहे, सर्वांना माहिती आहे. बिस्किट मैदा, पोह्यामध्ये साखर, इडलीत साखर, चपातीत साखर, भातात साखर, डाळीमधून थोडीफार मिळते पण जास्त नाही मिळणार, भाजीमधून नाही मिळणार, लोणच्यातून साखर नाही मिळणार, पापडमधून साखर मिळणार, बेसनमधून थोडीफार तयार होणार आणि गोड पदार्थातून साखर तयार होणार. ठीक आहे, एवढी साखर आपण जेवणामध्ये घेतोय. आपल्या शरीराला साखर कमी लागते, आपण जास्त घेतोय साखर. ठीक आहे, बरं, हे सगळं आता आणखी एक गोष्ट घेऊया लक्षात. काही वर्षांपूर्वी 2000च्या अगोदर, इसवी सन 2000च्या अगोदर, फार आपण मागे जायची आवश्यकता नाही आहे, त्याच्या अगोदर डायबिटीजचे केसेस किती होते आणि आजच्या या चालू 2025 मध्ये डायबिटीजच्या केसेस किती आहेत. अगोदर डायबिटीज होणारा एक ठराविक वर्ग होता, आता प्रत्येक घटकांना डायबिटीजचा आजार होतो आहे. बरोबर आहे की नाही? असं का झालं असेल बरं? अचानक झालेलं औद्योगिकरण, अचानक झालेलं सगळं टेक्नॉलॉजीमध्ये झालेली प्रगती, ऑटोमायझेशन सगळ्या गोष्टींमध्ये झालं आणि आपले शारीरिक श्रम जे आहेत ते कमी कमी होत गेले आणि बुद्धीचं काम वाढत गेलं. आता ह्याच्यामध्ये काय झालं, आपला जो आहार आहे, हा जो आहार आहे, हा आहार आपण वाढवत नेलो, वाढवत नेलो, वाढवत नेलो, वाढवत नेलो, वेगवेगळ्या व्हरायटीनं, वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये, जे आपल्या क्षेत्रामध्ये बनत नाही आहार, ते पण आपण खायला सुरुवात केलो. वेगवेगळ्या रेसिपीज आपण पाहायला सुरुवात केलं सोशल मीडियावरती, ते ट्राय करून आपण त्याचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या तुलनेनं आपण आपले जे शारीरिक श्रम होते, शारीरिक हालचाली होते, ह्या गोष्टी मात्र आपण कमी 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 अँड गो ऑन, कमीच होत चाललेले आहे, थांबतच नाहीये. आपल्याला जस्ट आपल्या घरातून शेजारी कुठल्या शॉपमध्ये जायचं असेल तरीही बाईक काढून सहज जातात व्यक्ती. म्हणजे शारीरिक श्रम खूप कमी झाले, बैठक जास्त झालेली आहे. हे सगळं का सांगतोय? कारण याच्यातून ह्या सगळ्या पदार्थ जे आपण रोज खात होतो ते आपले घरचे, आधीचे आजी आजोबा, आपले पूर्वज खातच होते, परंतु त्यांना तशी साखर झाली नाही जशी आज तुम्हाला आहे. त्याच्या मागचं कारण काय? आपल्या आहारात आपण तर वाढ करत गेलो, पण हालचालीमध्ये आपण काय केलेली आहे? खूप कमी केलेली आहे. आहार ज्या प्रमाणात वाढवलेले आहोत ना, हालचाल आपण
कमी खूप केलेली आहे, कमी केलेला आहे. लाल रेष वाढवत नाही याचा अर्थ ते खूप कमी झालेले आहे. त्या तुलनेने आपला आहार जो आहे तो चुकीच्या कॉम्बिनेशन मध्ये तर घेतच आहोत. पोषण व्हॅल्यू कमी असलेला तर आहार घेतच आहोत, परंतु जरी घरचं तुम्ही जेवण खात असाल तरी तुम्हाला आजार का होत असतील, कारण श्रम आणि आहार यांच्यातला जो गुणोत्तर आहे, जो रेशो आहे, तो मात्र चुकीचा झालेला आहे. कसा झालेला आहे ते आता तुम्हाला कळेल. म्हणजे आता जे मी सांगितलंय याचा अर्थ तुम्हाला समजायला लागेल. ठीक आहे. आता काय होतं, आता तुम्ही एवढं सगळं आहार घेतलेला आहात, तर ही तुमची पोटामध्ये अन्न गेलं, ही तुमची रक्तवाहिनी, आहाराचं रूपांतर तुमचं ग्लुकोज मध्ये होतं. कशामध्ये होतं? ग्लुकोज. आता हे जे ग्लुकोज आहे तुमच्या रक्तामध्ये मिसळतं आणि रक्तवाहिनीमधून सगळ्या पेशींपर्यंत पोहोचत असतं. त्या रक्तातली साखर वाढलेली आहे. आताच जेवण केलं, तुमच्या रक्तात साखर तयार झाली. खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर साखरेत होतं आणि हे कुठं जाणार? तुमच्या शरीरामधल्या पेशीकडे जाणार. ही शरीरातली तुमची पेशी. आता हे पेशीमध्ये गेल्यानंतर काय होतं? पेशीमध्ये गेल्यानंतर ह्या साखरेचा वापर करून ऊर्जा रूपांतर होते. त्याच्यामुळं खाल्ल्यानंतर आपल्याला ताकद फील होते, चांगलं वाटायला लागतं. तर हे साखरेमुळे होतं. हे वाईट नाही, जेवण करणं वाईट नाही. ईश्वरानं जी गोष्ट बनवली आहे खाण्यासाठी शरीर, ते खाल्लं पाहिजे. परंतु त्याच्या तुलनेमध्ये पण बाकीच्या गोष्टी सांगितल्या होत्या, ते आपण स्किप करतो, फक्त खाणं लक्षात ठेवलं. तर झालं काय? तर हे रक्तामध्ये साखर आहे. तर हे आपल्या शरीरामध्ये ही साखर इथं येऊन थांबते. कुठं? तुमच्या शरीराच्या पेशीमध्ये. आता पेशी कुठं आहेत? पेशी आपल्या शरीरभर आहेत. डोळ्याच्या पेशी वेगळ्या, मेंदूच्या वेगळ्या, त्वचेच्या वेगळ्या, हाडाच्या वेगळ्या, मांसपेशीच्या वेगळ्या, आतड्यांच्या वेगळ्या. प्रत्येक अवयवात पेशी आहेत. पण शरीरातला सूक्ष्म घटक ज्याच्यापासून शरीर बनलेलं आहे, त्या पेशींमध्ये ग्लुकोज जात असतो. परंतु समस्या अशी आहे, रक्तात तुम्ही खाल्लं, रक्तात साखर मिसळली, गेलं पेशीमध्ये, वापरलं, ऊर्जा बनवली, असा प्रकार घडत नाही. तर घडतं काय? ह्या तुमच्या ग्लुकोजला पेशीमध्ये जायचं असेल तर ग्लुकोजच्या जोडीला इन्सुलिन नावाचा हार्मोन लागतो. हे कोण तयार करत असतं? हे तयार करत असतं पॅनक्रियाज. त्याला म्हणतात स्वादुपिंड. आता हे स्वादुपिंड काय तयार करते? इन्सुलिन तयार करते. आता हे इन्सुलिन जेव्हा ग्लुकोज सोबत राहील तेव्हाच हे तुमचा जो ग्लुकोज आहे, ही रक्तातली साखर आहे, त्याला पुढं पेशीमध्ये एंट्री मिळते आणि इन्सुलिन त्याच्यासोबत आल्यामुळे ही साखर रक्तातली पेशीमध्ये गेली, स्टॉक पेशीमध्ये गेला. याचा वापर चांगल्या पद्धतीने पेशी केली आणि याच्यातून काय निर्माण केली? पेशीनं ऊर्जा तयार केली. ठीक आहे. ह्या ऊर्जाला एटीपी म्हणतात, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. हे विसरून जा, याचं काही लक्षात ठेवायची गरज नाही. काय म्हणायचं? रक्तातले खाल्लेलं जेवणाचं रूपांतर साखरेत झालं, म्हणजे ग्लुकोज मध्ये झालं. मग ग्लुकोजला शरीराच्या प्रत्येक कणाकणामध्ये पोहोचायचं असेल तर त्याला इन्सुलिन लागतं. ते इन्सुलिन पॅनक्रियाज तयार करतं. जेव्हा ग्लुकोज सोबत इन्सुलिन दिसेल तेव्हाच त्या ग्लुकोजला पेशीमध्ये प्रवेश मिळतो आणि त्या ग्लुकोजचा वापर करून शरीर ऊर्जा बनवतं, जे की नॉर्मल घटना आहे. परंतु तुम्हाला साखर होते म्हणजे नेमकं काय होते? रक्तातली साखर वाढते म्हणजे काय होत असेल? तर यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता. जर ही रक्तातली साखर जी येत आहे रक्तवाहिन्याच्या माध्यमातून, ही जी साखर येत आहे याचं खूप प्रमाण झालं आणि ज्या प्रमाणात साखर येत आहे त्या प्रमाणामध्ये इन्सुलिन जर कमी तयार झाला तर काय होईल? काही साखर आतमध्ये जाईल आणि काही बाहेरच राहील आणि मग त्याचा त्रास तुम्हाला व्हायला लागतो आणि मग तुम्ही टेस्ट करता, रक्त लघवी तपासता, तुमच्या रक्तामध्ये लघवीमध्ये साखर सापडायला सुरू होते आणि मग तुम्हाला स्टॅम्प केलं जातं
की तुम्ही डायबेटिक आहात, तुम्ही डायबिटीजचे रुग्ण आहात.